माजी सदस्य जिला परिषद थाने व कृषि उत्पन्न बाजार समिति के माजी सभापति सम्माननीय श्री जयवंत आत्माराम पाटिल व समस्त पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के काल्हेर गांव में 16 सोमवार उद्यापन कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर सम्माननीय श्रीधर जयवंत पाटिल का जन्मदिन दर्जनों केक काटकर भी बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर केंद्रीय मंत्री पंचायत राज्य के माजी मंत्री सम्माननीय श्री कपिल जी पाटिल, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी सदस्य जिला परिषद थाने श्री देवेश जी पाटिल उर्फ बबलू सेठ, मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री डीके जी महात्रे, शिवसेना जिला प्रमुख देवानंद जी थले, भाजपा जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर श्री छत्रपति जी पाटिल, भाजपा काल्हेर अध्यक्ष श्री हरिश्चंद्र जी पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति श्री महेंद्र नाथा पाटिल, माजी सदस्य जिला परिषद थाने रूता गोपीनाथ केने, भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य श्री विनोद जी मुकादम, काल्हेर गांव के उद्योगपति श्री सुजीत तात्या सेठ पाटिल, शिवसेना तालुका प्रमुख श्री दीपक जी महात्रे, काल्हेर सरपंच श्रीमती अश्लेषा पंकज तरे, कृषि उत्पन्न बाजार समिति के संचालक मोहन महनेरा, काल्हेर माजी सरपंच पुंडलिक बुआ भोकरे, माजी सरपंच एडवोकेट समीर पाटिल, माजी सरपंच व विद्यमान सदस्य स्नेहा पाटिल, माजी उप सरपंच देवेंद्र पाटिल, माजी उप सरपंच दयानंद भंडारी, माजी सदस्य जिला परिषद थाने देवा जाधव, शिवसेना तालुका सचिव व कृषि उत्पन्न बाजार समिति के संचालक श्री दीपक पाटिल, काल्हेर ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच श्री भरत जयवंत पाटिल, कशेली ग्राम पंचायत अधिकारी श्री सुधाकर जी पारधे, काल्हेर ग्राम पंचायत अधिकारी श्री आरबी राठौड़, भाजपा युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागले, भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष नीलेश जी गुरव के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शिवलिंग की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया तथा भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर सम्माननीय श्रीधर जयवंत पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की।
या विभागातला आमदारपदी नियुक्ती व्हावं अशी माझी ईश्वरचरणी आणि वडीलचरणी प्रार्थना आहे.
सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रीधर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दिवसेंदिवस त्यांची प्रगती व्हावी अशा प्रकारचा आशीर्वाद परमेश्वर त्यांना देवो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज जयवंत पाटील यांनी जे 16 सोमवाराचा उपवास केलेला आहे त्याचं उद्यापन आज आहे. खऱ्या अर्थाने जयवंत पाटील सारख्या सहकार्याने आतापर्यंत 16 वेळा या 16 सोमवाराचं व्रत केलेलं आहे. हे खरं बघायला गेलं तर विश्व रेकॉर्ड होतो तशा प्रकारचा हा रेकॉर्ड आहे. आणि निश्चितपणाने शिवभक्त असल्यामुळे शिवशंभूच्या प्रेरणेमुळे आतापर्यंत 16 वेळा त्यांनी हे व्रत केलं. शिवशंभूंचा आशीर्वाद त्याच्यावर त्यांच्या कुटुंबावर निश्चितपणाने आहे. त्यामुळेच त्यांची खऱ्या अर्थाने प्रगती होत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये 25वा 16 सोमवार ही आपण याच ठिकाणी साजरा करू अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला काही हरकत नाही. कारण शेवटी देवाच्या भक्तीमध्ये लीन झाल्यानंतर फक्त माणूस स्वतःच्या पुरता विचार न करता समस्त समाजामध्ये परमेश्वराच्या आशीर्वादाने चांगले दिवस कसे येतील, संतुलन कसं राहील याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि म्हणून परमेश्वर त्यांना आशीर्वाद देत असतो. मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ह्या व्रताच्या माध्यमातून ते अजून जास्त मोठ्या प्रमाणात व्रत करून समाजाची सेवा घडवतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. माझ्यावरती 600चा लीड पडला काल 17 आमचे सदस्य असताना सुद्धा ही खरोखर त्या म्हणजे आणि मनापासून केलं आणि आता योगायोग असं आहे या 16 सोमवार चिरंजीव श्रीधर यांचाही दिवस आहे. म्हणजे आपण बघतो ना मध्ये जशी शरीर आजचा दिवस घडलेला आहे. आणि खरोखर या कुटुंबात नेहमी चांगल्या कामामध्ये सहकार्य केलेलं आहे. त्याही कालावधी त्यांच्या आणि जनसेवेसाठी व्रत घेतलेलं आहे. आयुष्यभर त्यांनी करत राहावं आणि आता 16 सोमवारानंतर त्यांचा दिवस त्यांच्या स्वातंत्र्याचा आहे. तर त्यांनी सर्व मित्रांना येऊन एकत्रित करावे अशा आजच्या शुभेच्छा असतील. आणि परत एकदा त्यांना आयुष्यासाठी आणि कुटुंबाने घेतलेल्या वसा पुढे जावं सदिच्छा देतो.